सोनसाखळी चोरीतल्या 2 आरोपींना आपण पकडलेलं आहे. नक्की हे आरोपींचा कसा शोध लागला आणि यांची पार्श्वभूमी काय? दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक वयोवृद्ध महिला राहते. त्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून 2 आरोपी या ठिकाणी पळून गेलेले होते. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ते उपनगरच्या हद्दीत येणार आहेत. तर त्यावरून क्राईम युनिट 1 चे PI कड आणि इतर अंमलदार यांनी सदर संशयित इसमांना ताब्यात घेतले असता विचारपूस केली आणि CCTV वरून सुद्धा त्यांना चेक केले. तर त्यांचे चेहरे मिळते जुळते होते. तोंडाला जरी मास्क होते तरी चेहरे आणि त्यांची शरीरयष्टी मिळती जुळती असल्यामुळे आणि त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस केल्यामुळे त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्यावरून हा सदरचा गुन्हा 4 ते 5 दिवसात तात्काळ उघडकीस आलेला आहे. याची पार्श्वभूमी काय? आरोपींचे जर अधिक गुन्हे आहेत तर आरोपींवरती यापूर्वीचे काही गुन्हे नाहीत. त्यांचं वय हे एका प्रथमेश उशीर म्हणून जो आरोपी आहे त्याचं वय आहे साधारणतः 22 वर्षे आणि जोएल मस्के याचंही वय आहे साधारणतः 20 ते 21 वर्षे. हे एक आरोपी इंजिनिअरिंग शिकतो, दुसरा हा SY ला आहे, मुंबईला जॉब करतो. एकंदरीत त्यांच्याकडे चौकशी केली असता फॉरेक्स जो प्रकार आहे याच्यामध्ये पैसे हरल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे. यापूर्वीची क्रिमिनल हिस्ट्री कुठली त्यांची दिसून आलेली नाही. शेअर मार्केट त्याचा लॉस झाला काय? फॉरेक्सचे आहे जे इलिगल आपल्या इंडियामध्ये, तर त्याच्यात त्या ॲपमध्ये पैसे त्यांनी लावलेले होते. त्याच्यात ते हरल्यामुळे तो लॉस झाल्यामुळे सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे. सर नक्की दुसरा जो आहे तो पण काय त्याची पार्श्वभूमी आहे? त्याला काय कोणाला मैत्रिणीला का कोणाला पैसे द्यायचे? त्यातील एका आरोपीने त्याच्या गर्लफ्रेंड जी आहे तिला पैसे द्यायचे होते आणि त्याकरिताही हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे.